माऊली रेसिडेन्सी भव्य फ्लॅट विक्री सुरू. तुमच्या स्वप्नातील घर आता सत्यात. साकूर येथील प्राइम लोकेशनवर माऊली रेसिडेन्सीमध्ये हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी. मुख्य वैशिष्ट्ये: रेडी पोझिशन, हायवे टच लोकेशन, 24 तास पाणी पुरवठा, मार्केट, मंदिर, हॉस्पिटल आणि शाळा हक्केच्या अंतरावर, लिफ्ट सुविधा, निसर्गरम्य वातावरण, पारदर्शक व्यवहार. त्वरा करा, मोजकेच फ्लॅट शिल्लक. आजच संपर्क करा 99 22 36 41 87. पत्ता: इंद्रनगर, साकुरी. स्वप्नातील घरासाठी योग्य निवड माऊली रेसिडेन्सी. राहता शहराचे ग्रामदैवत वीरभद्र महाराज यांच्या यात्रोत्सवात छेडछाडीचा प्रकार रोखणाऱ्या 2 तरुणांना आरोपींच्या मित्रांनी एकांतात गाठून बेदम मारहाण केली. धक्कादायक म्हणजे बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करत आरोपींनी मारहाणीचं थेट प्रक्षेपण करून शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या राहता ग्रामस्थांनी रविवारी पोलीस ठाण्यावर धडक दिली. त्यानंतर पोलिसांनी 4ही मुख्य आरोपींची शहरातून धिंड काढून त्यांना जेरबंद केलं. शुक्रवारी वीरभद्र महाराज यात्रेत काही मध्यधुंद तरुणांनी अल्पवयीन मुलीची एका छेड काढली होती. त्यावेळी पीडित मुलीच्या भावांना आणि मध्यस्थी करणाऱ्या तरुणांना या टोळक्यानं जीवे मारण्याची धमकी दिली होती. ग्रामस्थांनी धाडस दाखवत येथील 4 आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. याच रागातून शनिवारी रात्री आरोपींच्या मित्रांनी सूड उगवण्याचं ठरवलं. उमेश राजेंद्र तासकर, गणेश जानकू गाडेकर हे 2 युवक शनिवारी रात्री एका हॉटेलास समोरून जात असताना विजय कुराडे, दिनेश बनसोडे, किशोर कश्यप आणि करण चुळभरे यांनी त्यांना अडवलं. स्टील रॉड, प्लास्टिक पाईप आणि दगडांनी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी एका आरोपीने व्हिडिओ कॉल लावून समोरच्या व्यक्तीला या तरुणांचे चेहरे दाखवले. हा तो मुलगा नाही, याला सोडून द्या. आणि दुसऱ्या तरुणाचा चेहरा पाहताच हाच तो, याला मारा असा आदेश व्हिडिओ कॉलवरून देण्यात आला. त्यानंतर गणेश गाडेकरला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. हॉटेलचे कर्मचारी मदतीला धावून आल्यानं आरोपींनी तिथून पळ काढला. मात्र जाताना त्यांनी फिर्यादींचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे शहरात दहशतीचं वातावरण पसरलं. सकाळी शेकडो नागरिक पोलीस ठाण्यात जमा झाले आणि ठिय्या आंदोलन केलं. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांची गावातून धिंड काढावी अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. वाढता दबाव पाहून पोलीस प्रशासनानं सोमवारी सायंकाळी आरोपींची शहरातून धिंड काढली. व्हिडिओ कॉलद्वारे दहशत पसरवणाऱ्या 4ही आरोपींची राहता पोलिसांनी शहरातून धिंड काढली. राहत्याच्या इतिहासात अशी कारवाई पहिल्यांदाच झाली. यामुळे गुन्हेगारांवर वचक बसेल अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. आरोपींना कठोर शिक्षा न मिळाल्यास लवकरच तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राहता ग्रामस्थांनी दिला. ॲक्च्युली आमच्याकडे 3 एप्रिल रोजी वीरभद्र महाराज यात्रेत एका अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीवरून गुन्हा दाखल आहे. CR नंबर 115/2026. या गुन्ह्यात 4 आरोपी अटकेत असून ते आमच्या PCR मध्ये आहेत. आणि त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने 4 तारखेला एक रात्री घटना घडली की ह्या छेडछाडीच्या घटनेवरून जो काही गुन्हा दाखल झालेला आहे त्याच कारणावरून दुसरा गुन्हा CR नंबर 119/26 हा दाखल झाला. आता ह्या 119/26 मधले 4 पैकी 4 आरोपी आम्ही अटक केलेत आणि CR नंबर 115 मधील 4 आरोपी अटकेत आहेत. तर ह्या दोघं गुन्ह्यांची सांगड घालण्यासाठी आणि घटनास्थळ आणि इतर साक्षीदारांची रुजवात करण्यासाठी आरोपितांना घटना कुठून सुरू झाली, घटना घडल्यानंतर कुठे मारामारी झाली, त्यानंतर ते कुठे जात असताना त्यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले, त्या सर्व रूटची आम्ही रुजवात आरोपितांच्या मदतीने करून घेतलेली आहे. आणि या दोघं गुन्ह्यांची सांगड घालण्याच्या दृष्टीने आम्हाला त्यांना एकत्रित नेणं गरजेचं होतं. 8 आरोपी असल्यामुळे एका वाहनात 8 आरोपी आणि त्यांचा जाब्ता नेणं शक्य नसल्यामुळे आम्ही त्यांना नेऊन तपास केलेला आहे.